जे पहिले सपाट जमीन होती, झाडं होते, बसण्यासाठी जागा होती, खूप लाखोच्या संख्येने अनुयायी येत होते, जेवण करत होते, बसत होते, उठत होते, खेळत होते, बरोबर आहे. पण आज दीक्षाभूमीची दशा अशी झालेली आहे की असं वाटते की दीक्षाभूमी गड्ड्यात गेली का. किती मोठा गड्डा आहे, या भिंतीपासून तर आखरीच्या भिंतीपर्यंत त्यांनी गड्डा खोदून ठेवलेला आहे. 60 फूट म्हणजे खोल, 60 फूट खोल गड्डा खोदलेला आहे. म्हणजे आमचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला पार्किंग जर ठेवायची होती तर ॲक्च्युली पार्किंग बाहेरच लागत होती. 4-4 किलोमीटरपर्यंत रोड ब्लॉकच राहत होते. शासनाला एवढं समजतच होतं, पण तरी पण तुम्ही अंदरमध्ये का बरं पार्किंग, असा आमचा विषय होता. आणि पार्किंग याच्यासाठीच का की इथे तर लोक एवढे कारा घेऊन येत नाही, एवढी मोठी पार्किंग तर काही आवश्यकता नाही. रोज लोक एवढे काही येत नाही ना, लाखो लोकसंख्येनं गाड्या काही येत नाही. फक्त 14 ऑक्टोबर किंवा दसऱ्याला तेव्हाच गाड्या किंवा म्हणजे बौद्ध समाजाची जयंती म्हणा किंवा 4 सण असते वर्षभरात, ते 4 सणाला लोक इथं गाड्या घेऊन येतात. मग एवढं म्हणजे आता मला सांगा की हे 4 दिवसासाठी बनवलं आहे का हे पार्किंग. झाली तर काय त्रास नाही, झाली तर त्रास म्हणजे इथं लोक कुठं बसतील, लोक कुठं बसतील. पार्किंगच्या वरती जागा असतील, ठीक आहे, मान्य आहे. एखादा पोरगा जर पार्किंग वरून पडला, त्या वरतून एखादा लहान पोरगा पडला, आता लाखोच्या संख्येत तर लोक नाही ना. नाही अंडरग्राउंड नाही, तुम्ही वरतं म्हटलं, वरतं जर बसण्याची जागा ठेवली, एखादा लहान पोरगा पडला तर मग कसं होणार. म्हणजे काय आहे, दीक्षाभूमीमध्ये आतापर्यंत अशा प्रकारची कामे झाली नाही किंवा असं कोणत्या प्रकारचं घडलं नाही. म्हणजे असं म्हणणं आहे का शासनाला किंवा सरकारला इथे घडलं पाहिजे किंवा दीक्षाभूमी कमिटीला असं वाटते का इथं घडलं पाहिजे असं भावना, किंवा एखादा बॉम्ब ब्लास्ट झाला पाहिजे आणि तिथून लोक कुदले पाहिजे. मला सांगा अन्नास आता असंही होईल सर, अगर बॉम्ब ब्लास्ट व्हायचा तर असंही होऊ शकते. अंडरग्राउंड पार्किंग मध्ये जाऊन लोक बॉम्ब फोडते असं आहे का, असं फोडू नाही शकत का अगर फोडायचा राहिला तर. हा कसा तर्क झाला तुमचा. बघा तसंही बौद्धिस्ट समुदायावर लोक राग करूनच आताही रागवर असेल ना साहेब, आणि आताही असेल तर आता का फुटला. आताही बौद्धिस्ट समाजावर लोक राग पकडून बसलेले आहे, कारण की बौद्धिस्ट समाजाचा एकही नेता जिवंत या लोकांनी ठेवलेला नाही. म्हणजे आपल्या समाजाचं नेतृत्व करणार कोण. मग काँग्रेसवालेही तसेच आहेत, बीजेपी वाले तसेच आहेत, मग आपल्या समाजाचं करणार कोण. हे ते नेत्याचा काय विषय आहे. तुम्ही जे बोलले बॉम्ब फोडणार, बौद्ध समाजाच्या लोकांना विरोध आहे, बॉम्ब फोडायचा राहील तर इथेही फोडू शकतात. अंडरग्राउंड मध्येच का फोडतील. जेव्हा देशाच्या सैन्याला मारून टाकल्या जाते आणि त्या गोष्टीचा आतापर्यंत आता पत्ता नाही आहे, तर दीक्षाभूमीमध्ये आंदोलन यासाठी करता पार्किंग झाली तर बॉम्ब फुटेल हा विषय आहे ना. तुम्ही भविष्यात तिथे काय झालं, गाडीमध्येच बॉम्ब होता. RDX 200 किलो RDX कुठं आला, लोक हातात घेऊन आले होते का. अगर सपोज कोणाला बॉम्ब फोडायचा असेल तर गाडी तर इथे येऊ शकते. कुठे इथे आतमध्ये येऊ शकते. कसं नाही ना, असं येऊच नाही शकत, असं येऊच नाही शकत ना. इथे कसं आहे की लपाची जागा मिळते काही. अच्छा, म्हणजे तुमचा विरोध असा आहे की अंडरग्राउंड पार्किंग झाली तर लोक बॉम्ब फोडतील अंडरग्राउंड मध्ये कारमध्ये आणून, असा विरोध आहे. 1956 ला जेव्हा बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली त्या वेळेला बाबासाहेबांनी हे सोचलं होतं का इथं अंडरग्राउंड करा. अरे त्यावेळेस 1956 मध्ये झालं ना. बाबासाहेब आंबेडकरांच्या जेव्हा 56 मध्ये बाबासाहेब दीक्षा दिली हा डोम पण बनवला. मग आम्ही लोकांनी बनवला ना, विरोध करायला आम्हाला सगळे आम्ही याच्यामधून आम्ही सगळे निर्माण झालेले. विरोध करायचा होता ना की बाबासाहेब दीक्षा दिली हा डोम नव्हता तर डोम का बनवता. मग विरोध केला पाहिजे. आमचा गरजेचा होता तो, आम्हाला पाहिजे होता, आमचं धार्मिक स्थळ आम्हाला पाहिजे होता, आम्हाला त्याच्यासाठी आम्ही बनवलेला आहे सगळ्यांनी. मग म्हणजे हे जे कंस्ट्रक्शन इथं होऊन राहिलेलं आहे आणि हे पिंपळाचे जे झाड आहे, हे जे बोधी वृक्ष आहे, त्या बोधी वृक्षाला त्या कंस्ट्रक्शनामुळे धोका पोहोचू शकतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे तिथे मोठे मोठे म्हणजे गड्डे पाडलेले आहेत मशीनने आणि त्या व्हायब्रेशनमुळे या टेम्पलला पण धोका होऊ शकतो. बरं एक मिनिट, आता तुम्ही जे बोलले हा विषय खूप जास्त संभ्रमाचा आहे. मी तुम्हाला क्लिअर करतो. हा जेव्हा डोम बनला तुम्हाला माहिती कोण बनवला. नाही, मी तेव्हा होतच नाही. अरे इतिहास मग बाबासाहेब तेव्हाही नव्हता तो, तुम्ही नव्हते ना. शिवानंद मलमोखा यांनी बनवला, बरोबर आहे. हा जेव्हा डोम बनला तेव्हा हा डोम बनतच नव्हता. इतिहासात तुम्हाला माहित असेल तर खूप त्याला तवायत करण्यात आली, खूप जास्त हे करण्यात आलं. तेव्हा एक जे मलमोखा होते गुजराती आहे ते आले आणि त्यांनी हा डोम बनवला.
त्यांची डेथ झाली आणि ते म्हणे की हा जो डोम आहे हा डोम जगातलं एक आश्चर्य आहे, पकडून घ्या 8वं आश्चर्यासारखं आहे. ठीक आहे, तर हे जे मी बनवलंय या डोम समोर मरीन, तो व्यक्ती गुजरातचा व्यक्ती तो बाजूला त्यानं घर घेतलं आणि जे मरण पावले ते डोम पाहता मरण पावले. त्यांचा मुलगा आर्किटेक्ट आहे, काय केलं की हे जे सुपरविजन काम सुरू आहे त्यांचं सुपरविजन सुरू आहे, सगळं काही करायचं पण त्या डोमला हात लागणार नाही, त्याचं सुपरविजन सुरू आहे. त्याचा अर्थ काय की या स्ट्रक्चरला कुठेही हात लागणार नाही याचा पूर्णपणे शासनाने जबाबदारी घेतली आहे. आणि तुम्ही कोणत्या बेसवर, एक मिनिट कॅमेरा आहे, तुम्ही जर कोणत्या बेसवर ह्या गोष्टी बोलताय की याच्यात होत आहे, तुम्ही शासनाला बोलले, एक मिनिट बोला ना, उत्तर द्या ना, उत्तर बोलू द्या, एक मिनिट. असं नाही आहे मॅडम, कॅमेरा विषय जेव्हा तुम्ही बोला ना, तुम्ही बोलले ना, उत्तर तुम्ही द्या ना आता, बोला ना, काय उत्तर बोला ना, मी ते घेतो तुमच्याकडे पण उत्तर यांचं बोला ना. त्यांना नाही बोलतात. ठीक आहे, आंदोलन आम्ही करतो. असा क्षती पोहोचणारा असा आरोप जे आहे किती तथ्य आहे, किती योग्य आहे की हा क्षती पोहोचत आहे म्हणून? इथे कुठल्याही मंदिरामध्ये, कुठल्याही मस्जिदीमध्ये अंडरग्राऊंड पार्किंग असेल ते मला नाव सांग. नाही, ठीक आहे, आम्ही त्याचा विरोध नाही करतो. नाही, तुम्ही जे समाजात पेरत आहात की डोम म्हणजे दीक्षाभूमी संपूर्ण मी त्या समाजात आहो, मलाही व्हॉट्सअप मेसेज त्याचा विषय, ते विषय नाही. षडयंत्र कोणत्या बेसवर आहे हा आणि कसं कोणत्या ठिकाणी मंदिरात सांगितलं, मंदिराच्या खाली मस्जिदीच्या ग्राउंड पार्किंग आहे. 2 मिनिटं थांबा. काय होतं, ही जागा किती आहे? 22 एकर. त्याच्यामध्ये आमचे बुक स्टॉल तिथे राहतात है ना. मग ह्या बुक स्टॉलला कुठे लावतील आपण? ठीक आहे, असा प्रश्न होईल का बुक स्टॉल साठी आंदोलन करताय का? आपल्या बुक स्टॉल आंदोलन करता का? स्टॉल साठी नाही करत आहे. ह्या ठिकाणी बुक स्टॉल लागतात, त्याच ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग. आता आम्हाला म्हणे की वरती काही येणार नाही, आता किती मोठे पिलर्स आले ना. त्याच्यानंतर तिथे खाली कालच्या मीटिंग मध्ये किंवा परवा आम्ही समितीची मीटिंग घेतली, त्या मीटिंग मध्ये त्यांना म्हटलं याचा मेंटेनन्स कोण पाहतो? सांग ना, तुम्ही सांगा ना. नाही, कोण पाहतं ते सांग ना. आता इथे या याची मेंटेनन्स कोण? अरे तुम्ही आंदोलन करताना साहेब, तुम्ही आंदोलन करताना तुमचे आरोप आहे, तुमचे आरोप आहे आतापर्यंत. नाही अरे साहेब अगोदर चिडून नको बोला. नाही, तुम्ही प्रश्न करता ना. नाही, काय होतं आतापर्यंत तुम्ही, अरे तुमचे लोक उत्तर देत नाही. अरे काय लँग्वेज, काय बोलले लँग्वेज मध्ये? या समोर या, समोर लाईटली घेता. नाही, आतापर्यंत दीक्षाभूमीचा डोम कोणी बांधला, हे कोणी बांधलं हे सांगितलं नाही. आणि आपल्याला कोण करणार ते सांगा ना. तुम्ही लोकांना सांगा, तुम्ही आंदोलन करता, कोणाची जिम्मेदारी आहे सांगणं. काय आहे चर्चा करा. नाही मग आरोप लागेल ना RSS आहे म्हणून, जसं तुम्ही भंतीची लावलं तसं. नाही, दीक्षाभूमीच्या लोकांशी चर्चा करतोय. दीक्षाभूमीच्या लोकांनी परमिशन दिली? तुझं घर आहे, ट्रस्ट कोण आहे, चालवतो कोण आहे? समिती चालवतो. मग परमिशन कोणी दिली? मग 8 महिने पहिले लोक का शांत बसले होते? जेव्हा स्ट्रक्चर आला, जेव्हा बाकी पूर्ण झालं, ऑडिट स्ट्रक्चर आला, तेव्हा तुम्ही आंदोलन का नाही केलं? नाही, तेव्हा सांगितलं होतं का? तेव्हा हा असा डेव्हलप होता, एवढे कॉलम आलेले नव्हते. सौंदर्यीकरणाचा तो नकाशा सांगितला. इथे तुम्ही जे लोक आंदोलन कोणी करत नाहीये, आपण सरळ चर्चा करतो. समितीला म्हणतोय की समितीने परमिशन दिली आहे, समितीच बाहेर काढे. समितीने नाही म्हणावं आणि त्यांनी लोकांसमोर येऊन म्हणावं की हे आम्ही बांधकामाची परमिशन देतो. ते काय करतात आहे, त्यांनी परमिशन दिली ना. आम्ही सरकारशी भांडतोय का? नाही, आम्ही समितीशी भांडतोय. तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही मागणी काय? आमची मागणी फक्त अंडरग्राऊंड पार्किंग नाही. आता तू आता एक सांगते अजून, या ठिकाणी जर अंडरग्राऊंड पार्किंग झाली आणि आमची लोक आली पावसाळ्यामध्ये, तिथे जर 1000च्या कॅपॅसिटीमध्ये 10,000 किती लोक राहतात? तिथे 50,000च्या जवळपास लोक राहतात. मॉब इतका असतो. यांच्या इतकुशा पार्किंग मध्ये आमची जर 4-5 हजार लोक गेली, बाहेर निघून मरण पावली, तर दीक्षाभूमी स्मारक समितीचा व्हिडिओ तुला पाठवते. काय म्हणतात की ती जर लोक मरण पावली ना, आम्हाला तुमच्यापेक्षा थोडंसं जास्ती दुःख होईल, तुमच्यापेक्षा थोडंसं जास्ती दुःख होईल, पण आमची माणसं मरतील त्याचं काय? त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल राहणार? 1957 पासून आपण इथे येतोय.
एकतरी मला माणूस कोणी इथे येताना जाताना एखाद्या तरी माणसाला एखाद्या बाईला तर धक्का लागला का? चेंगराचेंगरी झाली का? मग आमची माणसं एवढी पद्धतशीरपणे शिस्तीने येतात आणि त्यांनी कधी मागितलं का इथे आम्हाला बसायला द्या, आम्हाला गाडी द्या? आणि अजून पार्किंग रात्रीच्या 8 वाजता नंतर दीक्षाभूमीचे दार बंद होतात. पार्किंग कोण करेल? बुद्ध पौर्णिमा 14 एप्रिल 14 ऑक्टोबर 6 डिसेंबरला इतकी गर्दी असते की त्यांना तिकडे थांबवावं लागतं. मग हे लोक पार्किंग घेऊन गाड्या घेऊन इथे येतील का? कोण येईल? एवढं मोठं पार्किंग मग पार्किंग कोणाचं? एवढं पार्किंग पार्किंग तुम्हाला असं वाटतं की पार्किंग दुसऱ्याला देण्यासाठी करणार पुढचा प्लॅन असू शकतं त्यांचा किंवा पुढे पैसा कमवायचा पार्किंगची गरज नाहीये. 1956 मध्ये जे बाबासाहेबांनी आम्हाला दम दिलेला आहे तो आम्हाला पुढे चालवायचा आहे. तो विचाराने पुढे चालवायचा. हा सौंदर्यीकरण आणि त्या नुसार नाही चालवायचा आहे. आम्हाला सौंदर्यीकरण नाही पाहिजे. सौंदर्यीकरण ठीक आहे पण सौंदर्यीकरणाला विरोध नाहीये आमचा. बाहेरून जे काही सौंदर्यीकरण आहे, संडासचं काम करा, पाण्याचं काम करा, चहाचं काम करा, इथे काय म्हणते पुस्तकालय वाचनालय करा. इथे खोदकाम कशाला करताय? खोदकाम करायचं नाही. खोदकाम केल्याच्या नंतर ते हादरे बसतात, जमिनीला हादरे बसतातच. बरोबर आहे. सौंदर्यीकरण विरोध नाही तर मग खोदकाम का करतात? सौंदर्यीकरण जे दादा हॅलो ऐकून घ्या. ते कसं होईल? सौंदर्यीकरण अंडरग्राउंड पार्किंग केल्याने अंडरग्राउंड होणार नाहीये. ते आतमध्ये 10 फूट 5 फूट असे 15 फूट करू नका. त्या जमिनीच्या हादऱ्यामुळे या सुद्धा आमच्या बोधिवृक्षाला हादरा पडेल आणि या भूमीला सुद्धा. कारण ही 1956 नंतर 57 नंतरच्या काळात बनलेली आहे. त्यावेळेस ती कशा पद्धतीने बनलं आणि त्याचं डागडुजीकरणचा मुद्दा आलेला आहे. तो सोडवा ना. आधी तो सोडवा, नंतर बाकीचं पाहणा. आणि आम्ही आमची जी गरीब जनता आहे आम्ही कधीच म्हणत नाही की आम्हाला हे पाहिजे, पार्किंग पाहिजे. आम्ही काहीच नाही म्हणत आहे. आतापर्यंत आम्ही काहीच नाही म्हटलं आहे की आम्हाला ही पवित्र जमीन आहे. पाऊस येतो तरी सुद्धा आम्ही काही म्हणत नाही इथे आम्हाला शेड पाहिजे आहे, काही इथे काही पाहिजे आहे, की इथे असं पाहिजे तसं पाहिजे. आम्ही कुठल्याच गोष्टीचा आम्ही तुम्हाला असं प्रस्ताव दिलेला आहे का आम्हाला असं पाहिजे आहे म्हणून. पार्किंग नको.